जवळजवळ 99% लोकांना ॲक्च्युली अंटार्क्टिका हे ऐकून एवढंच माहीत आहे की कुठला तरी देश असेल म्हणून. ॲक्च्युली त्याच्याबद्दल जास्त आपल्याला स्टडीमध्ये पण कुठेही स्कूलमध्ये वगैरे किंवा कॉलेजमध्ये असं एवढं जास्त डिटेलमध्ये नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ॲक्च्युली माहीतच नाही लोकांना की अंटार्क्टिका काय आहे आणि तिथं नेमकं काय चालतं, तिथं लोक राहतात का, ते ॲक्च्युली काय आहे. तर एवढंच माहीत आहे की अंटार्क्टिका. नमस्कार मित्रांनो, आजचे जे आपले गेस्ट आहेत ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यांनी 42 एक्सपेडिशन माध्यमातून अँटार्क्टिकाला 15 महिने सराव करून आले आहेत. मग त्यांची अँटार्क्टिकाची जर्नी कशी होती, काय होती ती आज आपण जाणून घेऊया. त्यांनी अँटार्क्टिकामध्ये ज्या प्रोग्रामसाठी गेलते त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. व काही देशांची जी ट्रिटी असते, इंडिया, रशिया, चायना, त्यामार्फत त्यांना पोलार मॅन हे सर्टिफिकेट देखील भेटलेलं आहे. चला मग लाईफ ऑफ अँटार्क्टिका जाणून घेऊया. सी यू देअर. मग मित्रांनो, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आपले एक मित्र अँटार्क्टिकामध्ये 15 महिने राहून आलेत व त्यांना पोलर मॅन हे सर्टिफिकेट देखील भेटले. मग त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव जाणून घेऊया. निलेश भाऊ, सर्वप्रथम आम्हाला सांगा, अँटार्क्टिका म्हणजे काय, काय असतं एक्झॅक्टली, कुठं आलं ते? तसं ॲक्च्युली अंटार्क्टिकाबद्दल ॲक्च्युली आपल्या इकडं लोकांना इंडियामध्ये म्हणा किंवा आपल्या इकडं बऱ्याच लोकांना जवळजवळ 99% लोकांना ॲक्च्युली अंटार्क्टिका हे ऐकून एवढंच माहीत आहे की कुठला तरी देश असेल म्हणून. ॲक्च्युली त्याच्याबद्दल जास्त आपल्याला स्टडीमध्ये पण कुठेही स्कूलमध्ये वगैरे किंवा कॉलेजमध्ये असं एवढं जास्त डिटेलमध्ये नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ॲक्च्युली माहीतच नाही लोकांना की अंटार्क्टिका काय आहे आणि तिथं नेमकं काय चालतं, तिथं लोक राहतात का, ते ॲक्च्युली काय आहे. तर एवढंच माहीत आहे की अंटार्क्टिका एक कॉन्टिनेंट आहे. कॉन्टिनेंट म्हणजे खंड. तर ॲक्च्युली अंटार्क्टिका हा आपल्या पृथ्वीच्या म्हणजे अर्थच्या साऊथ पोलवरती, एक्झॅक्ट साऊथ पोलवरती जवळजवळ 14.2 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा एक असा एरिया आहे, क्षेत्र आहे. म्हणजे एक कॉन्टिनेंट आहे, खंड आहे आपला, एक 7वा जगातला. की तिथं एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स म्हणजे पूर्ण मायनसमध्ये टेम्परेचर 12 महिने राहतं. आणि तिथं आईस म्हणजे बर्फ सोडून तिथं काही नाही आहे. तिथली लाईफ पूर्ण डिफरंट आहे. आणि तिथं ॲक्च्युली इझिली म्हणजे तिथं कोणाला जाताही येत नाही, असं पर्सनली कोणाला प्रायव्हेटली कोण जाऊ शकत नाही. आणि तिथं ओनली रिसर्च म्हणजे एक आपल्या ठराविक कंट्रीजचे स्टेशन्स आहेत. तिथं फक्त रिसर्च पर्पजसाठीच आणि ओनली गव्हर्नमेंट थ्रोच तुम्ही जाऊ शकता. आणि तो तिथं इतका मोठा एरिया आहे तो. ॲक्च्युली जवळजवळ आपले 2 ऑस्ट्रेलिया आणि जवळजवळ 4 आपले इंडिया, 4 भारत देश घालायला लागतील, एवढा मोठा आपला तो एरिया आहे. आणि तो अजूनपर्यंत त्याच्याबद्दल कोणाला बऱ्याच लोकांना काही डिटेलमध्ये माहिती नाही ॲक्च्युली तिथं काय चालतं काय. काही हॉलिवूड मूवीज देखील आल्या आहेत अँटार्क्टिकावर की अँटार्क्टिकामध्ये एक लाईफ असलं वेगळी लोकांची, पण ते सगळं मिथ्स आहे, बरोबर? ओके, हां, तसं मिथ्सच आहे की ॲक्च्युली जे लोक व्हिडिओ बनवतात त्याच्यावरती किंवा तुम्ही यूट्यूबला पण त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओ बघत असाल किंवा काय, ॲक्च्युली त्याच्यामधलं कोणीच तिकडे गेलेलं नाही आहे. तिकडे ॲक्च्युली तिकडे इझिली जायला मिळणं किंवा तिकडे जाणंच इतकं सोपं नाही आहे ॲक्च्युली. त्यामुळे ते असं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असंच मिथ्स काही सांगितलेलं असतात. टेम्परेचर काय तिथे? टेम्परेचर तिथं जगातलं सगळ्यात हायेस्ट म्हणजे लो टेम्परेचर तिथं मेजर आत्तापर्यंत झालेलं आहे -91. -91 जगातला सगळ्यात थंड प्रदेश म्हटलं जातं अंटार्क्टिकाला. आपलं ह्युमन बॉडी टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 13 डिग्री सेल्सिअसला सूट करतं. आणि इव्हन आपलं काश्मीर या साईडला -1, -2 डिग्री, तिथं लोक आजारी पडतात. -91 डिग्री टेम्परेचर म्हणजे लाईक इमॅजिनच करू शकतो. मग अँटार्क्टिकामध्ये नेमकी काम काय होतात? अंटार्क्टिकामध्ये ॲक्च्युली एक रिसर्च पर्पज म्हणजे तिथला जे वेदरचं कंडिशन्स, तिथले जे विंड पॅरामीटर्स किंवा तिथला जो आईस आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही पेपरला वगैरे बऱ्याच लोकांनी फक्त एवढंच वाचलं असेल की येतं की बाबा अंटार्क्टिकामधला जर बर्फ आहे तो जर वितळला, पूर्ण ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आताच किती चालू आहे सगळ्या लोकांना माहीत आहे. तर त्याच्यामुळे जर हे झाला तर त्याचा एक इतक्या वर्षांनी त्याचं हे होईल, म्हणजे पूर्ण जर तो मेल्ट झाला बर्फ तर जवळजवळ 80 to 90 मीटर म्हणजे पूर्ण जगातल्या समुद्राची सी लेवल एवढी वाढेल, समुद्राची पातळी, की तुम्ही विचार करू शकत नाही की 80 ते 90 मीटर पातळी वाढल्यानंतर किती भाग पाण्याखाली जाईल किंवा किती जग बुडेल. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विचारही करू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं आईस आहे, बर्फ आहे फक्त तिथं. तर तिथं तिथल्या वातावरणावर बाबा तिथं तुम्ही तिथं रिसर्च चालतो. म्हणजे काय, वेगवेगळ्या टाईपचे रिसर्च चालतात. तिथले आईस आहे, तिथले आईस कोर्स काढल्या जातात, त्याचे सेपरेट हे करून त्याच्यावरती सॅम्पल्स घेतल्या जातात. त्यानंतर इंडियामध्ये आणून त्याच्यावरती वेगवेगळे सॅम्पल्स म्हणजे त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते त्याच्यावरती पेपर पब्लिश होतात. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च चालतात. म्हणजे कसं तर GSI जे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ते आपलं एक डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर त्यांचे ठराविक रिसर्च चालतात. त्यांचे जे आहेत ते टर्म्स त्यांचे असतात त्याच्या रिलेटेड.
परत आपले IIG म्हणून असतात, एक डिपार्टमेंट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, म्हणजे भूचुंबकित्वीय, म्हणजे तिथली जी जमीन आहे त्याच्यामध्ये कसं काय आधी हालचाली होतात का, अर्थक्वेक वगैरे, भूकंप वगैरे, त्याचे पॅरामीटर्स वगैरे, ते कंटिन्युअसली रिडिंग चालू आहे. गेली बरीच 10 ते 15 वर्ष झालं हे सगळे रिडिंग्स चालू असतात कंटिन्युअसली. मग त्याच्यानुसार आपल्याला पुढं फ्युचरमध्ये तिथल्या काही गोष्टींचा किंवा तिथला काही साईड इफेक्ट आपल्या मेन लँडवरती इकडल्या बाकीच्या जगावरती काही होऊ शकतो का, त्याच्यासाठी ते मदत होते, हेल्प होऊ शकते. परत विंड पॅरामीटर्स, तिथे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन असतात, विंड, आणि तिथलं जे ब्लिझार्ड येतात, तिथं ब्लिझार्ड म्हणजे ॲक्च्युली हिमवादळ म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर हिमवादळ इतकी जबरदस्त, तर इतका जबरदस्त ब्लिझार्ड असतात, जवळजवळ 150 ते 200 150 to 200 km/h इतक्या स्पीडनं विंड वाहते आणि विथ बर्फ पडतो, तिथं स्नोफॉल होतो. मग ह्याच्यामध्ये मग तर त्याचा आपल्या इकडच्या वेदरवरती काय इफेक्ट होतो का, आपल्या इकडे जसं की दरवर्षी पाऊस कमी जास्त पडतो किंवा काय, तर त्याच्या बऱ्याच गोष्टींचं एक त्यांचं रिलेशन आहे. तर त्याचं काही रिलेशन आहे का, तर त्याच्यावरती रिसर्च चालू आहे अंटार्क्टिकामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे तिथं रिसर्च चालत असतात. तुम्ही एक गोष्ट म्हणला की तिथनं पाणी जर पूर्ण बर्फ वितळला तर इकडं सी लेवल वाढेल व इकडं ही कंडिशन येईल. एक्झॅक्टली बर्फ का वितळतो? मी असे एक रिसर्च पेपरमध्ये ऐकले की ओझोन लेअर साऊथ पोल आणि नॉर्थ पोलला थिन झालं आहे आणि त्यामुळं अल्ट्राव्हायोलेट रेस तिथं जास्त ॲक्टिव्ह होतात आणि तिथं हीट वाढायला लागले आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडायला लागला. कितपत खरं आहे? नाही, ॲक्च्युली ते खरं आहे, ते बरोबर आहे, पण त्याचा इम्पॅक्ट असा नाही आहे की आपण आता म्हटलो की लगेच 2-4-5 वर्षात ते लगेच असं हे होईल, कारण इतकं इझी नाही आहे. ते खूप वर्षापासून स्लोली इन्क्रीज झाल्यानंतर बाबा पुढच्या 50 ते 100 वर्षामध्ये ते गोष्ट जितक्या फास्ट होईल आणि ते जर आपण कंट्रोल करू शकतो, ते आपण त्याच्यासाठीच तर रिसर्च चालू असतो की ते पूर्ण सगळ्या जगातल्या सगळ्या देशांनी तिथं रिसर्च ठराविक, तिथं जे देश जे रिसर्च करतात त्यांनी ते रिसर्च करून बाबा आपण कसं कंट्रोल करता. ग्रीन एनर्जीचं हे चालू आहे सगळीकडे, तर कार्बन वगैरे जितकं बाहेर प्रोड्यूस होतो तर इमिशन, तर ते कंट्रोल करून आपण तिथलं त्याचा इफेक्ट, साईड इफेक्ट होणारे आपण कमी करू शकतो, असं आहे. तर ते स्लोली खूप त्याचं ग्राफ वगैरे असं बघितलं आपण तर एकदम स्लोली तो हे व्हायला लागले, तर त्याचा इफेक्ट हळूहळू जाणवायला लागलेला आहे. तर त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की जो नॉर्थ पोलला साऊथ पोलला दोन्हीकडे ओझोन लेअर थिन व्हायला लागला आहे, ह्याच्यात गॅसेस जे आपल्या रेफ्रिजरेटर, AC यातून निघतात, ह्याचा एक लय मोठा रोल असतो जे हार्मफुल आहे. आता नवीन टेक्नॉलॉजी अनुसार एक ग्लोबल समिटमध्ये डिसिजन पण झालं होतं की कार्बन इनिशिएटिव्ह कमी करायचं आणि इंडियानं पण म्हणले की 2070पर्यंत 0 कार्बन इमिशिएटपर्यंत पोचणार आहेत. आपण देखील कॉन्ट्रीब्युशन करावं की कमीत कमी आपण कार्बन इनिशिएट करावं आणि त्यानुसार हे करावं. मग एकूण किती देशांचे तिथे रिसर्च सेंटर आहेत आणि किती देश तिथं अंटार्क्टिकामध्ये असतात? म्हणजे ॲक्च्युली तसं बघितलं तर टोटल 52 कंट्रीज आहेत जगातल्या, त्याचं तिथं रिसर्च चालतो. पण ॲक्च्युली त्याच्यामधले आता ओन्ली 26 कंट्रीज आहेत, त्या अंटार्क्टिका ट्रीटी म्हणून एक आहे, त्याच्या अंडर त्यांनी साईन केलेले आहे. तर त्याचे रूल फॉलो करून तिथं हे चालतं, म्हणजे रिसर्च चालतो. 26 देशांचा फुल टाईम रिसर्च चालतो. तिथे एक्सपिडिशन्स होतात दरवर्षी आणि 14 to 16-17 मंथ्सपर्यंत एक ठराविक मेंबर्स असतात प्रत्येक कंट्रीचे, त्यांचे बेस स्टेशन्स आहेत तिथं आणि ते लोक तेवढी दरवर्षी जातात. त्याच्यामध्ये सायंटिस्ट असतात, बाकी ऑल अदर स्टाफ असतो, लॉजिस्टिक वगैरे, ते लोक जातात आणि एवढ्या देशांचे तिथं रिसर्च चालतात. फक्त इंडियाचं रिसर्च सेंटर साधारणपणे किती वर्षापासून आहे तिथे? इंडियाचं रिसर्च सेंटर म्हटलं तर आपले भारताचे, इंडियाचे 2 रिसर्च सेंटर आहेत तिथं अंटार्क्टिकामध्ये. तर दोन्ही टोकाला अंटार्क्टिकाच्या 2 रिसर्च सेंटर आहेत. एक आहे मैत्री स्टेशन आणि एक आहे भारती स्टेशन. मी होतो ते भारती स्टेशनला होतो. तर मैत्री स्टेशन आपलं ॲक्च्युली खूप जुनं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खूप आधीच्या सिलेबसला, मागच्या जनरेशनच्या आय थिंक असेल, तर ते दक्षिण गंगोत्री म्हणून एक स्टेशन होतं आपलं तिथं, जे आर्मीच्या लोकांनी एकदम हे केलेलं 1983 साली. तर त्याच्यानंतर खूप 4-5 वर्षच ते चाललं. आता ते पूर्ण स्नोमध्ये, आईसमध्ये हे होऊन गेलं, म्हणजे गडप झालं गेलेलं आहे ते. आणि नंतर 1989ला मैत्री स्टेशन ते आर्मीच्याच लोकांनी तिकडे जाऊन ते सगळं बनवलं. ते टोटल पूर्ण वुडनचं आहे, स्ट्रक्चर बनवलेलं आहे, खूप जुनं झालं आहे. तर ते आता नवीनचं प्लॅन चालू आहे गव्हर्नमेंटचा काहीतरी मैत्री 2 म्हणून बनवायचं. तर ते तिकडं ते 2 असे स्टेशन आहेत आपले, भारती स्टेशन आणि भारती स्टेशन जे आहे ते आत्ता 2011 साली नवीन हे केलेलं आहे. ते पूर्ण जर्मन टेक्नॉलॉजीचं आहे आणि पूर्ण फॅब्रिकेशन हे करून, पूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून त्यावेळेची ते बनवलेलं आहे. म्हणजे असं म्हणण्यात देखील काही हरकत नाही की 1982 पासून आपली आर्मी व आपली टेक्नॉलॉजी
टॉप 26 देशांमध्ये एवढे ॲडव्हान्स आहे, आपण तेव्हापासून इतके ॲडव्हान्स आहे त्या काळापासूनच इंडिया. बरोबर बरोबर. ओके. मग मला सांगा, तिथं तुम्ही जायच्या आधी काय काय म्हणजे टेस्ट फिजिकल तुमचं तिथं जाण्याची प्रोसेस चालू कशी झाली, काय केलं तुम्ही एक्झॅक्टली, ॲक्च्युली तुम्ही अँटिलिकापर्यंत कसा पोहोचला? ॲक्च्युली मला तिथं आता ॲक्च्युली असं असतं की तिथं जे 25-26 मेंबर्स आपले जे जातात दरवर्षी, त्यांचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा गव्हर्मेंट थ्रू एक हे निघतं आणि त्याच्यानंतर त्याचे बरेच म्हणजे त्याची प्रोसिजर आहे. आता मी ॲक्च्युली जसं गेलो की मी ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर, स्टेशन इंजिनियर म्हणून तिथे गेलो. तर प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो पूर्ण टीममधला. तर माझं जे सिलेक्शन झालं ते ॲक्च्युली मी आमची पुण्याची कंपनी आहे माझी, प्रायव्हेट कंपनी, त्या कंपनीचं गव्हर्नमेंट बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे खूप आधीपासून, 10 वर्षापासून. तर त्या कंपनी थ्रू माझं तिकडे सिलेक्शन झालं. मला एका मित्राकडून, फ्रेंडकडून रेफरन्स मिळाला. त्याच्यानंतर मी ॲप्लिकेशन केलं, माझी इंटरव्ह्यू वगैरे प्रोसेस झाली, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी. मग ते असं याच्यानंतर मी ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर मी हे केलं. तुमच्या टेस्ट काय काय झाल्या, म्हणजे कसं सिलेक्शन प्रोसेस नंतर, म्हणजे तुमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट भेटल्यानंतर तुमचे काय फिजिकल मेंटल काय टेस्ट झाल्या? हां, टेस्ट ॲक्च्युली तिथं सगळ्यांनाच दरवर्षी टेस्ट म्हणजे पूर्ण त्यांचा क्रायटेरिया जो आहे तो ॲक्च्युली सिलेक्शन झाल्यानंतर, फायनल सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं पूर्ण मेडिकल टेस्ट होते दिल्लीला, एम्सला. आणि कुठेही चालत नाही ती, फक्त दिल्लीला एम्सला, गव्हर्नमेंट एम्स हॉस्पिटलला दिल्लीला पूर्ण 1 वीकपर्यंत टेस्ट असते. फुल बॉडी चेकअप होतो. ओके. बऱ्याच गोष्टी म्हणजे कारण तुम्ही तिथं जाणार म्हणजे तिथं इतकं लिमिटेड रिसोर्सेस आहेत की तिथं तुम्हाला मेजर जर काय प्रॉब्लेम झाला ओके ॲक्च्युली, तर तुम्ही तिथं लिमिटेड रिसोर्सेसमध्ये तुम्हाला राहायला तिथं जमलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला फिजिकल तेवढं फिट पाहिजे, मेंटली तेवढं फिट पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला पूर्ण मेडिकलच्या टेस्ट असतात, पूर्ण तुमचे फुल बॉडी चेकअप होतो. जसं की तुमचं BP शुगरसुद्धा चालत नाही ॲक्च्युली. आणि ह्या सगळ्या तुम्हाला म्हणजे अचानक सडनली तुम्हाला, कारण कुठलाही आपलं मेजर जे काय हे असेल आजार वगैरे काय, तर आधी माहीत असतं किंवा ॲक्च्युली तुमचं ऑपरेशन वगैरे करायची अशी सिच्युएशन आली तर तिथं ते पॉसिबल नाही आहे. त्यामुळे त्याचा विचार करूनच आधी टेस्ट सगळ्या घेतल्या जातात. ती सगळ्या मेडिकल टेस्ट झाल्यानंतर परत ट्रेनिंग असतं. ओके. 2 आठवड्याचं म्हणजे 14 दिवसांचं ट्रेनिंग असतं. ते पूर्ण हिमालयामध्ये, आवलीला पूर्ण बॉर्डरला, आपल्या इथं ग्लेशियरवरती जिथं बर्फ वगैरे असतो तिकडं नेऊन पूर्ण बॉर्डरवरती, पूर्ण हाय अल्टिट्यूडला म्हणजे हाईटला एकदम जास्त तुम्ही म्हणजे मिनिमम ऑक्सिजनमध्ये तुम्ही सर्वाईव्ह करू शकता का, तिथे ट्रेकिंग वगैरे असतं त्यांचा पूर्ण प्लॅन असतो. आणि ते ट्रेनिंग घेतलं जातं अंडर आपल्या ITBP माहीत असेल लोकांना की इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस, आपले जे बॉर्डरचे जे पोलीस फोर्स आहे त्यांच्या अंडर ट्रेनिंग असतं पूर्ण. आणि ते सगळं त्याच्यात झाल्यानंतर, हे सगळं रिपोर्ट हे झाल्यानंतर फायनल होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायला फायनल लिस्ट होते. ओके. आणि या सगळ्या टेस्टचे इम्पॉर्टन्स आहे कारण की प्रत्येक माणूस सर्व्हाइव्ह करू शकणार नाही त्या डिग्री टेम्परेचरला. जर तुम्ही फिजिकली फिट इथं प्रूव्ह केलं तरच कुठं तुम्ही तिकडे सर्व्हाइव्ह करण्याचे चान्सेस आहेत, नाही तर प्रत्येकाला ते पॉसिबल नाही. बरोबर. सायकोलॉजिकल टेस्ट काय काय होतात, मेंटल टेस्ट म्हणजे कसं, आता ॲक्च्युली 15 महिने राहायचं म्हणल्यावर ते खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. 15 महिने अशा याच्यामध्ये राहायचं म्हणजे ठराविक एवढीच लोक असणार तिथं. बाहेर असं आहे की तिथं काही तुम्हाला दुसरे लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे काही नाही आहे. तुम्हाला बर्फ म्हणजे आईस सोडून हजारो किलोमीटर काही दिसत नाही आहे, काही सुद्धा दिसत नाही आहे दुसरं. तर फक्त तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये तुमची मेंटली तुम्ही फिट पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. तर त्यासाठी सायकोलॉजिकल टेस्ट पण होते, कारण तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. असे केसेस झालेले आहेत पहिला तिथं एक्सपिडिशनमध्ये, पहिल्या डिप्रेशनमध्ये गेला किंवा काही, तर तुम्हाला मध्येच अचानक तिथं यायला रिटर्न तुम्हाला ऑप्शन नाही आहे अजिबात. 3 ते 4 महिने ओनली तिथं ट्रान्सपोर्टेशन चालतं. त्याच्यानंतर तुम्ही 8 महिने रिटर्न येऊ शकत नाही काही झालं तरी. ओके. तर त्यासाठी तशात मेंटली सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे असते प्रॉपर. तुम्ही एक्झॅक्टली इंडियामधून कुठून चेकआउट केलं, लाईक कुठल्या सिटीमधनं तुम्ही तुमची फ्लाईट होती? ॲक्च्युली आपला हा सगळा अंटार्क्टिक प्रोग्राम जो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, ॲक्च्युली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अंटार्क्टिक प्रोग्राम जो आहे तो आपला अंडर येतोय मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय. ओके. पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय कुणाला जास्त ऐकून माहीत पण नसेल, पण एक ॲक्च्युली हा वेगळा प्रोग्राम, ते एक वेगळं मंत्रालय आहे, त्याच्या अंडर आहे येतो. आणि त्याचं जे मेन ऑफिस आहे इकडं आपलं गोव्याला NCPR म्हणून आहे, नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशन रिसर्च. ओके. तर ते NCPRचा हा सगळा प्रोग्राम असतो, पूर्ण त्यांच्या अंडर येतो आणि ते कंट्रोल करतात तिकडचा अंटार्क्टिकाचा सगळा प्रोग्राम. तर ते स्टार्टला ज्यावेळेला इकडून जर्नी स्टार्ट होते त्यावेळेला
रिपोर्टिंग करायला लागतं गोव्याला पहिल्यांदा. ओके. गोव्याला रिपोर्टिंग केल्यानंतर पूर्ण 5 ते 6 दिवसाचं त्यांचं ब्रीफिंग असतं. पूर्ण म्हणजे तिथले अंटार्क्टिकाचे एक वेगळे लॉ आहेत, आपले नॉर्मल लॉ तिथं चालत नाहीत. तर ते सगळं गोष्टी ते हे करतात, ब्रीफिंग करतात. तिथं कसं राहायचं, कसं काय असणार तिथं सगळं, कारण माहीत नसतं कोणालाच काही, तर अशा ठिकाणी जायला, तर ते सगळं तिथं ब्रीफिंग होतं. त्याच्यानंतर पुढचा त्यांचा प्लॅन ठरतो की बाबा तुम्ही फ्लाईट, त्यांचे बुकिंग्स वगैरे असतात, तुम्ही कसं जाणार, कुठून जाणार, काय. तर आपला तो मेन असतो तो फ्लाईट आपल्या फर्स्ट नंतर एक जायचं तिकडं अंटार्क्टिकामध्ये जे असतं ते केपटाऊनमधून फ्लाईट असतात. ओके. केपटाऊनपर्यंत जायचं त्यांचं शेड्यूल झालेलं असतं आणि केपटाऊनमध्ये मग हॉटेलमध्ये म्हणजे गोव्यापासून तुमची फ्लाईट केपटाऊन ओके केपटाऊनला जाते. केपटाऊनला स्टे असतो 4 ते 5 दिवसाचा. तिथं तुम्हाला काही शॉपिंग वगैरे लोकल परचेस करायचं असेल तर हे करू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग पुढं तिथून त्यांचं जे शेड्यूल डेट असते त्या फ्लाईटची, ते ऑलरेडी फ्लाईट म्हणजे असे नॉर्मल फ्लाईट नसतात, आपल्या इकडच्यासारख्या फ्लाईट नसतात, ते तिकडचं सेपरेट वेगळ्याच फ्लाईट असतात. ते एकाच कंपनीकडे ते हे आहे रशियाच्या, त्यांचंच तिकडं ऑपरेशन चालतं, बाकीच्या कुठल्याही चालत नाही. गोव्यामध्ये ट्रेनिंग कुठली भेटली? गोवामध्ये ट्रेनिंग म्हणजे ॲक्च्युली फायर फायटिंगचं एक ट्रेनिंग असतं आणि हे बाकीचं सगळं ब्रीफिंग असतं जनरल. तर फायर फायटिंगचं म्हणजे ॲक्च्युली काही इन केस तुम्हाला माहिती आहे की फायर्स आणि सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. अचानक तुम्ही तिथे बेस स्टेशनला गेल्यानंतर तुम्हाला माहीत नाही, अचानक किचन वगैरे असतं तिथं, काही असतं आतमध्ये, तर तुम्हाला सडनली फायर आग वगैरे लागली, कुठं काय झालं, तर तुम्हाला इन्सिडेंट वगैरे असा काय झाला तर तुम्हाला त्यासाठी तुम्ही रेडी पाहिजे. सगळ्या लोकांना की बेसिक ट्रेनिंग दिलं जातं. ओके. आणि तुम्हाला रूल्स तर काय सांगितले तिथे गोव्यामध्ये अंटार्क्टिकाचे? अंटार्क्टिकाचे रूल्स आहे ॲक्च्युली अंटार्क्टिका ट्रीटी म्हणून आहे. ओके. तर अंटार्क्टिका ट्रीटी म्हणून तिथले जे आहे ते आपले नॉर्मल लॉ किंवा रूल्स तिथं चालत नाही. तिथं अंटार्क्टिका ट्रीटी म्हणून आहे, जे आपल्या मेन 26 कंट्रीजनी साईन केलेले आहे. तर ते सगळे रूल इंटरनॅशनल जे आहेत ते ठराविक ते तेवढे फॉलो करायला लागतात पूर्ण. ते रूल्स असतात ते तिथं त्या रूल्सनुसारच हे करायला लागतं.